नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12वी अकाउंट टॉपिक रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप त्यामधला 5वा टॉपिक जो आहे डेथ ऑफ पार्टनर। तर हा टॉपिक आज आपण सुरू करत आहोत। त्याचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याची प्राथमिक माहिती पाहणार आहोत। तर रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीची पुनर्रचना, म्हणजे काहीतरी घटना घडल्यानंतर त्यामध्ये बदल होतो आणि बदल झाल्यानंतर पुन्हा परत सेटलमेंट सर्व करावी लागते, सेटिंग करावी लागते। तर ती सेटिंग या ठिकाणी करायची आहे। तिथे घटना घडलेली आहे डेथ, मृत्यू। भागीदाराचा मृत्यू जर झाला तर आपण आपल्या पार्टनरशिप फर्मचं कॅल्क्युलेशन्स कसे करायचे आहेत, तर याबद्दलचा अभ्यास, सविस्तर अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत। तर आपला पहिलाच हा या टॉपिकचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओचं टायटल तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता, 12 अकाउंट। 5वा टॉपिक म्हणून मी इथे 5 नंबर दिला आहे। पहिला व्हिडिओ आहे म्हणून 01 घेतलेला आहे आणि सर्च करण्यासाठी सोपं जावं म्हणून माझं नाव या ठिकाणी समोर घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे अदर ऑप्शन्स सुद्धा तुम्ही सर्च करण्यासाठी वापरू शकता। 12वी अकाउंट डेथ मीनिंग, 12 डेथ मीनिंग, परत माझं नाव या ठिकाणी मी ठेवलेलं आहे। तर हे पॉइंट्स आहेत यूट्यूबवरती व्हिडिओ सर्च करण्यासाठीचे। तर आपण आता खाली जाऊया। या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचे ते आपण आता पाहूया। पहिल्याला आपल्याला काय काय कंटेंट दिलेत। पहिल्यांदा दिलं की मीनिंग, आपल्याला अर्थ पाहायचा आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण थेरॉटिकल पार्टचा अभ्यास करणार आहोत। तर दुसरा पॉईंट आहे आपल्याला म्हणजे मीनिंग म्हणजे नेमकं डेथ ऑफ पार्टनर म्हणजे याचा अर्थ काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे। दुसरा पॉईंट आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे नवीन नफा जे आपल्याला प्रमाण मिळणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन्स आणि त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे 5.3 गेन रेशो। तर इथे आपल्याला काहीतरी गेन होतो, म्हणजे ओल्ड पार्टनर्सला गेन होतो, आपल्याला म्हणजे ओल्ड पार्टनर्सला। तो गेन कसा होतो आणि किती होतो, तर त्याचे माहिती आणि कॅल्क्युलेशन्स ते आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत। 5.4 आहे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज। जसं ॲडमिशन रिटायरमेंटमध्येच रिव्हॅल्युएशन आहे, अगदी त्याचप्रमाणे इथे आहे, त्यात काहीही बदल नाही। असेट्सची व्हॅल्यू कमी होते, जास्त होते, त्याचे इफेक्ट आपण अगोदरच्या चॅप्टर्समध्ये दिलेले आहेत, अगदी सेम ॲडजस्टमेंट आहेत। 5.5 दिलेला आहे अमाऊंट ड्यू टू द डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर्स, म्हणजे जो मृत झालेला भागीदार आहे त्याच्या वारसाला किंवा जो कायदेशीर वारस आहे त्याला किती रक्कम द्यावायची आणि ती कशी कॅल्क्युलेट करायची वगैरे, तर याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजेच मृत भागीदाराच्या वारसदाराला द्यावयाची रक्कम, असा हा 5.5 आहे। त्यानंतर 5.6 आहे सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू, म्हणजे ती जी रक्कम द्यावायची आहे ती निश्चित किती आणि कशी द्यावायची आणि फायनल पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे, याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आणि 5.7 मध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे, म्हणजे ह्या सर्व ट्रान्झॅक्शन करत असताना होणाऱ्या जर्नल एंट्रीज असतील, लेजर पोस्टिंग्स असतील, कॅल्क्युलेशन्स असतील, त्याचा अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत। तर आता 5.1 ते 5.7 याबद्दलची आपण थेरॉटिकल माहिती आपण लगेच पाहूया। पहिल्यांदा आपल्याला दिलेले पहा बुक्समध्ये, मीनिंग अ पार्टनर विल सीज टू बी अ पार्टनर ऑन द डेथ अँड हेन्स डेथ इज अ कन्सिडर ॲज अ कंपल्सरी रिटायरमेंट। म्हणजे त्यांनी पहिल्या वाक्याचा अर्थ सांगितलेला आहे की भागीदारीतील एखादा भागीदार मयत झाल्यानंतर, मयत म्हणजे मृत्यू झाल्यानंतर मयत भागीदाराचे भागीदारीतील अस्तित्व संपुष्टात येते, म्हणजे त्याचं भागीदारी तो राहतच नाही। आणि म्हणून भागीदाराची जी मृत्यू होतो आणि त्यानंतर मग भागीदार आपोआपच काय होतो, भागीदारीतून बाहेर पडतो, त्यालाच भागीदाराची सक्तीची निवृत्ती, कंपल्सरी शब्द वापरला त्यांनी, कंपल्सरी रिटायरमेंट म्हणजे सक्तीची निवृत्ती असं म्हणतात। पुढे म्हटले पहा, पार्टनरशिप बिझनेस मे बी कंटिन्यू बाय सर्व्हायव्हिंग पार्टनर्स, म्हणजे जे उर्वरित भागीदार असतात ते त्या ठिकाणी संस्था आपली सातत्याने पुढे चालू ठेवू शकतात। इफ कधी जर इफ पार्टनरशिप फर्म मेक्स अ प्रोव्हिजन इन पार्टनरशिप डीड, म्हणजेच भागीदारांनी त्या भागीदारीच्या करारामध्ये अगोदरच त्या ठिकाणची तशा प्रकारची तरतूद करून ठेवलेली जर असेल तरच ते त्या ठिकाणी आपली भागीदारी काय करू शकतात, त्या ठिकाणी कंटिन्यू करू शकतात। पुढचं वाक्य आहे पार्टनर्स मेक अरेंजमेंट टू सेटल अकाउंट ऑफ डिसीज पार्टनर विथ हिज अ लीगल रिप्रेझेंटेटिव्ह हू विल बी एंटायटल ॲट देअर चॉईस,
म्हणजेच त्या ठिकाणी भागीदार सर्व प्रकारच्या त्या निवृत्त भागीदाराचे सर्व अकाउंटचे सेटलमेंट करतात, त्याच्या हिश्श्याचं काय ते देणं असेल त्या ठिकाणी देतात आणि त्याने ज्याप्रमाणे चॉईस करून ठेवलेलं आहे, निवड करून ठेवली की माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या प्रॉपर्टीची विल्हेवाट किंवा माझ्या हिश्श्याची विल्हेवाट कशी लावायची, तर त्याची अगोदर त्यांनी सोय करून ठेवलेली असते. म्हणजे थोडक्यात लीगल रिप्रेझेंटेटिव्ह, कायदेशीर वारसदार कोण आहे याचीही त्या ठिकाणी अगोदरच माहिती त्या ठिकाणी संस्थेला ते देऊन ठेवलेली असते. किंवा माझा प्रतिनिधी म्हणून कोण काम करेल हे सुद्धा त्यांनी एक पर्याय ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला असतो. तर ही सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. त्याच्या निवडीप्रमाणे मग हे सर्व भागीदार जुने जे भागीदार जिवंत आहेत ते भागीदार त्या ठिकाणी ती सर्व कारवाई कायदेशीर नियमाप्रमाणे पार पाडतात. टू इंटरेस्ट ॲट 6% पर ॲनम ऑन अमाऊंट ड्यू फ्रॉम डेट ऑफ डेथ टू डेट ऑफ पेमेंट. म्हणजे ज्या दिवशी हे सर्व भागीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्या तारखेपासून तर जोपर्यंत अमाऊंट देतात त्या दिवसापर्यंत जेवढे दिवस भरतील, जेवढे महिने भरतील, जेवढे वर्ष भरतील त्या कालावधीचं 6% व्याज हे त्या मृत झालेल्या भागीदारकाच्या वारसदाराला किंवा त्यांचा जो कायदेशीर प्रतिनिधी असेल त्याला तेवढी रक्कम द्यावी लागते. असा हा एक नियम भागीदारी कायदा 1932 मध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. पुढचा पॉईंट पाहता, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे नफ्या तोट्याचं नवीन प्रमाण. आपण आता हे ॲडमिशन रिटायरमेंटमध्ये सेम या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स आपले झालेले आहेत, अगदी त्याचप्रमाणे आहेत, नवीन काही नाही त्याच्यामध्ये. तर भागीदाराचा मृत्यू झाला की मग राहिलेल्या भागीदारांचं जे प्रमाण आहे ते काय होते, चेंज होते. कारण आता 3 भागीदार असतील समजा, नाही का, तर 33 समजा एकास प्रमाण असेल तर म्हणजे 33%. ते एक पार्टनर त्या ठिकाणी डेथ झालेली आहे, दोघंच राहिलेले आहेत. 2 राहिल्यामुळे काय झालं की आता तुमचा रेशो बदललेला आहे. पहिला एकास 1 होता, आता समजा एकास 1च राहिला. एकास 1 म्हटलं तरी म्हणजे किती येणार मग आता हिस्सा, तर 50%. म्हणजे पहिला तुम्हाला हिस्सा होता 33%, आता तुमचं किती झालेलं आहे 50%. इथे नफ्या विभाजनाचं नवीन प्रमाण त्या ठिकाणी काय होते, निर्माण होते. म्हणून त्यांनी म्हटलंय ऑन डेथ ऑफ द पार्टनर शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर्स चेंजेस. म्हणजे भागीदाराच्या मृत्यूनंतर शिल्लक राहिलेल्या भागीदारांच्या नफ्या तोट्याचे प्रमाणात काय होतो, बदल होतो किंवा ते प्रमाण बदलते. प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर्स इन्क्रीजेस बिकॉज प्रॉफिट शेअरिंग ऑफ डिसीज पार्टनर गेट डिव्हायडेड. म्हणजे जे भागीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा जो हिस्सा असतो तो दोन्ही भागीदारांमध्ये वाटला जातो. अँड रिसिव्ड बाय रिमेनिंग पार्टनर्स, आणि ते 2 भागीदारांना त्या ठिकाणी मिळून जातो. परिणामी जुन्या भागीदारांचा हिश्श्याचं प्रमाण काय होते, त्यामुळे वाढते. अशा प्रकारे नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये काय होतो, बदल होतो. पुढचा पॉईंट आहे आपला गेन रेशो और बेनिफिट रेशो. आता इथे त्यांचं असं म्हणणं आहे की एक भागीदार जर मृत पावला, त्याचा नफ्याचा हिस्सा जर जुन्या भागीदारांना मिळाला तर इथे त्यांना जुन्या भागीदारांना गेन होतो, म्हणजे प्रॉफिट होतो किंवा फायदा होतो, बेनिफिट होतो. तर तो रेशो त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. पहा, बेनिफिट और गेन रेशो इज अ रेशो बाय विच सर्वायव्हिंग पार्टनर्स आर बेनिफिटेड ड्यू टू द डेथ ऑफ पार्टनर्स. म्हणजे भागीदारीतील एखाद्या भागधारकाच्या मृत्यूमुळे राहिलेल्या भागधारकांना मृत भागीदाराच्या लाभातील म्हणजेच प्रॉफिटमधील हिश्श्याचा लाभ होतो. द एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग इज ॲडेड इन ओल्ड शेअर. आणि मग मृत भागीदाराच्या जो प्रॉफिटमधला जो हिस्सा असतो तो ओल्ड रेशोमध्ये जुन्या भागीदारांच्या त्यांच्या जुन्या रेशोमध्ये त्यामध्ये ॲड केला जातो. आणि त्या सच एक्स्ट्रा शेअर्स, पुढचं वाक्य पहा, सच एक्स्ट्रा शेअर्स विच दे आर गेटिंग इज कॉल्ड ॲज गेन. आणि असा जो शेअर्स त्या ठिकाणी त्या जुन्या भागीदारांना मिळतो त्यालाच ते काय म्हणतात, गेन्स म्हणतात. मराठीत त्याला आपण लाभ असं म्हणतो. अँड द रेशो इज कॉल्ड ॲज अ गेन रेशो. आणि तो जो रेशो येतो त्या रेशोलाच ते काय म्हणतात, गेन रेशो असे म्हणतात. आले लक्षात सर्वांच्या? पुढे पहा, धिस रेशो इज नॉर्मली यूज टू राईट ऑफ द गुडविल क्रिएटेड ऑर रेज टू द एक्सटेंट ऑफ द रिटायरिंग पार्टनर शेअर्स ओनली. मग या रेशोचा उपयोग किंवा या रेशो नवीन आलेल्या प्रमाणाचा उपयोग करून गुडविलचे कॅल्क्युलेशन केले जाते आणि गुडविलचे अकाउंट त्या ठिकाणी ओपन केले जाते आणि मृत झालेल्या भागीदाराचा गुडविलचा जो हिस्सा असतो तो त्याला काय केला जातो, परत त्याचा जो हिस्सा येईल तेवढाच हिस्सा त्याला दिला जातो. इट इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉलोइंग फॉर्म्युला. आणि तो मग आपल्याला गेन रेशो शोधायचा असेल त्यासाठी आपल्याला खाली सूत्र दिलेले आहे. गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. आले सर्वांच्या लक्षात?
पुढचा पॉईंट आहे आता रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, म्हणजेच असेट्स आणि लायबिलिटीचे पुनर्मूल्यांकन, म्हणजे त्यांच्या जर किमती बदलतात, कमी होतात, जास्त होतात, तर किती कमी होतात, किती जास्त होतात, ज्याची नोंद आपण आपली जशी मागच्या चॅप्टरमध्ये केली आहे अगदी त्याचप्रमाणे यामध्ये करायचे आहे, काहीही बदल नाही, सेम कॅल्क्युलेशन, सेम मेथड. ओके. पाच पॉईंट 5 आहे अमाऊंट ड्यू टू द डिसीज पार्टनर, एक्झिक्युटर्स ऑर नॉमिनी ऑर ॲडमिनिस्ट्रेटर, म्हणजे मृत भागीदाराची जी रक्कम आहे द्यावयाची ती त्या भागीदाराच्या कायदेशीर वारसदाराला किंवा कायदेशीर प्रतिनिधी असेल त्याला किंवा कायदेशीर प्रशासक असेल त्याला त्या ठिकाणी ही दिली जात असते. मग आता पहिल्यांदा आपण पाहूया कॅपिटल. द कॅपिटल ऑफ द डिसीज पार्टनर इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ बॅलन्स ऑफ कॅपिटल ऑफ डिसीज पार्टनर शोन इन द लास्ट बॅलन्स शीट, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये त्या भागीदाराचं जे किती बॅलन्स आहे कॅपिटलचा हा आधी शोधला जातो आणि त्यावरनं त्याला द्यावयाची रक्कम निश्चित केली जाते. शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, मग रिव्हॅल्युएशन अकाउंट त्या ठिकाणी पाहिलं जातं, त्या ठिकाणी प्रॉफिट किती होतंय, लॉस किती होतंय तेही शोधलं जातं. त्याचबरोबर जनरल रिझर्व्ह असेल, ॲक्युमुलेटेड म्हणजे संचित प्रॉफिट किंवा लॉस असेल, शेअर ऑफ गुडविल असेल, सॅलरी ऑफ पार्टनर्स असेल, म्हणजे गुडविलमधला हिस्सा थोडक्यात, सॅलरी ऑफ पार्टनर म्हणजे भागीदाराचा पगार किंवा वेतन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल भांडवलावरचं व्याज, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, ड्रॉइंग म्हणजे उचल म्हणतो आपण त्याला, उचलीवरचं व्याज, आणि प्रॉफिट आजपर्यंतचा सर्व. तर थोडक्यात त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत या सर्व बाबींचे कॅल्क्युलेशन्स त्या ठिकाणी केले जाते आणि मृत भागीदाराच्या वारसाला किंवा त्याच्या प्रशासकाला किंवा त्याच्या प्रतिनिधीला द्यावयाची निश्चित रक्कम त्या ठिकाणी शोधून काढली जाते. पाचवा पॉईंट आहे 5.6 सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू. The amount due to the deceased partner is transferred to his executors or nominee or administrator loan account and it is paid to them after completing all legal formalities and procedure. तर इथे जेव्हा आपल्याला अमाऊंट द्यावायची असते किंवा फायनल सेटलमेंट करायचं असतं, मृत भागीदाराच्या वारसदार असेल, नॉमिनी असेल, म्हणजे थोडक्यात अधिकृत त्या ठिकाणी प्रतिनिधी असेल किंवा एखादा प्रशासक त्या ठिकाणी नेमला असेल, त्या सर्वांच्या लोन अकाउंटला ही रक्कम काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. जेवढी आपल्याला कॅल्क्युलेशन करून निश्चित झालेली आहे ती सर्व ट्रान्सफर केली जाते. अँड इट इज पेड टू द देम आफ्टर कम्प्लिटिंग ऑल लिगल फॉर्मॅलिटीज अँड प्रोसिजर, आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम त्यांना त्यांच्या वारसदाराला किंवा त्यांच्या प्रतिनिधीला दिली जाते. तर अशा प्रकारे सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू होते. याचेच आपल्याला कॅल्क्युलेशन्स आणि काय मांडणी वगैरे हिशोब वगैरे सगळे आपल्याला एक्झाम्पलद्वारे करून दाखवायचे आहेत. आणि शेवटचा पॉईंट आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट. द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर प्रिपेरिंग अकाउंट ऑफ डिसीज पार्टनर इज सिमिलर टू दॅट ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स, म्हणजे इथं मृत भागीदाराला मृत्यू झाल्यानंतर किती आपल्याला रक्कम त्या ठिकाणी द्यायची आहे, त्याचा अकाउंट आपल्याला कशा प्रकारे त्याच्या जी एंट्रीज करायच्या आहेत, पोस्टिंग करायचं आहे. तर हा जो भाग आहे हा या शेवटच्या टप्प्यामध्ये 7व्या टप्प्यात आपल्याला ते करावं लागणार आहे. आणि त्याप्रमाणे मग आपण त्याची जी रक्कम आहे त्याच्या हिश्श्याची रिटायरमेंट पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर या दोघांनाही सारख्याच प्रोसेसर आपल्याला करावी लागते, कारण दोघांनाही शेवटी ही सगळी रक्कम द्यावायची असते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी होणारे जर्नल एंट्रीज आणि लेजर पोस्टिंग हे दोघांच्याही वेळेस हे सारखेच कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी होत असते, सारखेच पोस्टिंग त्या ठिकाणी होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रिकन्स्ट्रक्टिंग ऑफ पार्टनर्स आणि डेथ ऑफ पार्टनर्स म्हणजेच भागीदारीची पुनर्रचना आणि भागीदाराचा मृत्यू याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासली आहे. तर रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप
यालाच आपण भागीदारीची पुनर्रचना म्हणजे भागीदारीमध्ये जो बदल होतो त्याबद्दलची माहिती यामध्ये आपण पाहिली. त्यातली मुख्य घटना आहे या ठिकाणी डेथ. या डेथमुळे चेंजेस होतात म्हणजेच रचना त्या ठिकाणी बदलते. पुनर्रचना त्या ठिकाणी होते आणि भागीदाराचा मृत्यूमुळे मग कोणकोणत्या जर्नल एंट्रीज आणि ट्रान्झॅक्शन्स होतात ते आपण या ठिकाणी थेरॉटिकलमध्ये पाहिल्यात. इथून पुढे आपण आता एक्झाम्पलद्वारे याचा अभ्यास करणार आहोत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन व्हिडिओ 12 अकाउंट 0502 माय नेम. हे सर्चिंग पॉईंट्स आहेत आणि आपण ह्या डेथमधलं एक्झाम्पल नंबर 1 हे पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर माझा व्हिडिओ कसा वाटला, छान थेरॉटिकल माहिती समजली की नाही, मला नक्की कमेंट्स करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. आवडला असल्यास लाईक थंब बटनवरती क्लिक करा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी सेटिंग केलेलं नाही त्यांनी पुढील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सेटिंग करून घ्या आणि व्हिडिओ सातत्याने पाहत राहावेत आणि उदाहरणं सोडवत राहा. प्रॅक्टिस करा, सराव करा. सराव केल्यानंतर तुम्हाला नक्की आउट ऑफ मार्क्स पडतील याची मला खात्री आहे. इथे थंब दाखवलेला आहे, त्याच्या खाली 8 अंक आलेला आहे म्हणजे हे लाईक केलेले आहेत. तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यानंतर शेअर बटन आहे. जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता. त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो, सेव्ह आपण करून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे, PS कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग. त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे. तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो. D हे अक्षर त्याला जोडलं जाते. सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन, घंटासारखे बसले, घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये 3 ऑप्शन्स ओपन होतात, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन. तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा उजव्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स. त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. Thanks for watching my video.